सोयाबीनला 48,000 आणि कापसाला 60,000 रुपये. शेतकरी बांधवांनो, 1 जुलैपासून पीक विम्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे, तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही, तर चला बघूया. तर आता बघा, शासनाच्या नवीन नियमानुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 48,000 आणि कापसाच्या उत्पादक शेतकरी बांधवांना 60,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम DBTद्वारे या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. आज 1 जुलैपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी आलेले असेल किंवा पीक विम्याचे पैसे आलेच नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेखी अर्ज आणि तक्रार करून कसा पीक विमा मिळवायचा आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम सोयाबीनसाठी तुम्हाला 48,000 रुपये इथं मिळणार आहे. यानंतर कापसासाठी 60,000, तुरीसाठी जे काही 54,000. तर आता यामध्ये जे काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता या जिल्ह्यांमध्ये यवतमाळमध्ये 320 कोटी रुपयाचा पीक विमा 1 जुलैपासून जमा होण्यास सुरुवात. हे DBT खात्यामध्ये तुमचे पैसे इथं येणार आहे. जेव्हा तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना बँकेचं पासबुक दिलं होतं त्या बँकेच्या पासबुकमध्ये लगेच चेक करा. नांदेडमध्ये 300 कोटी, अमरावतीमध्ये 270 कोटी, बुलढाण्यामध्ये 240 कोटी, अकोल्यामध्ये 220 कोटी, परभणीमध्ये 210 कोटी, वाशिममध्ये 160 कोटी, हिंगोलीमध्ये 160 कोटी, जालन्यामध्ये 155 कोटी, बीडमध्ये 150 कोटी, लातूरमध्ये 145 कोटी, धाराशिवमध्ये 140 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटी, जळगावमध्ये 130 कोटी, नाशिकमध्ये 125 कोटी, धुळेमध्ये 20 कोटी 120 कोटी, नंदुरबारमध्ये 115 कोटी, पुणेमध्ये 110 कोटी, साताऱ्यामध्ये 105 कोटी, सांगलीमध्ये 100 कोटी, सोलापूरमध्ये 95 कोटी, कोल्हापूरमध्ये 90 कोटी, अहिल्यानगरमध्ये 85 कोटी, नागपूरमध्ये 80 कोटी, वर्ध्यामध्ये 75 कोटी, भंडारामध्ये 70 कोटी, गोंदियामध्ये 65 कोटी, चंद्रपूरमध्ये 60 कोटी, गडचिरोलीमध्ये 55 कोटी, रायगडमध्ये 50 कोटी, रत्नागिरीमध्ये 45 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी, ठाणेमध्ये 35 कोटी, पालघरमध्ये 30 कोटी, मुंबई शहरमध्ये 25 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 20 कोटी. तर आता हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना, कोणत्या शेतकरी बांधवांना दुप्पट पीक विमा इथं मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे यामध्ये ढगफुटी असेल, दुष्काळ असेल किंवा कीड रोगांमुळे जे काही पिकाचे नुकसान झालेले आहे. आता ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे झालेले आहे, ज्यांचा पीक विम्याचा अर्ज इथं मंजूर आहे आणि पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा DBTद्वारे खात्यात जमा. आता यामध्ये 100% जो काही पीक विमा आहे ते पीक विम्याचे प्रमुख निष्कर्ष जे काही यामध्ये आहे. आता महसूल मंडळामध्ये आता जर एखाद्या भागांमधील दुष्काळ, पूर, ढगफुटी, कीड रोगामुळे जे काही त्या गावातील पिकाचे 75%पेक्षा जास्त नुकसान झालेले असेल तर अशा शेतकरी बांधवांना 100% भरपाई इथं मंजूर केली जाते आणि हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. कापणी प्रयोगाचा आता हंगामाच्या शेवटी कृषी विभागाकडून पिकाची पाहणी, त्याचप्रमाणे कापणी करून सरासरी उत्पादन वाढते. जर तुमच्या भागातील सरासरी उत्पादन 7 वर्षाच्या तुलनेत अत्यंत खूपच कमी आहे तर अशा भागांमध्ये 100% भरपाई इथं मिळते. 72 तासाच्यात आता यामध्ये वीज पडणे, शेतीत पाणी साचणे, याचप्रमाणे पिकाचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणे, तर अशा वेळेस तुम्हाला 72 तासाच्यात तुम्हाला क्लेम करायचा राहतो. जर तुम्ही 72 तासाच्यात क्लेम केला तर तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये भरपाई इथं दिली जाते. आता पीक विमा भरपाई कशी ठरते, तर हे यामध्ये कोणते पीक घेतलेलं आहे, यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे व तुम्ही कोणत्या पिकाचा पीक विमा काढलेला आहे हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पिकाची निश्चित जी काही रक्कम इथं ठेवली जाते. याचप्रमाणे सरासरी उत्पादन, याचप्रमाणे आता दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, गारपिटी कोणत्या कारणामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, पीक कापणी प्रयोग, CCCE अहवाल, त्याचप्रमाणे पीक विम्याच्या नियमानुसार नुकसान भरपाईची टक्केवारी. आता या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही. कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही? ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स रजिस्ट्रेशन केलेलं नसेल. कारण जर तुम्ही पीक विमा भरताना सोयाबीन टाकले असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर ई-पीक पाहणीद्वारे पिकाची नोंद नसेल तर तुम्हाला क्लेम तुमचा इथं रिजेक्ट होतो. फॉर्ममध्ये जे काही तुम्हाला ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे, म्हणजे पीक विम्याचा फॉर्म भरला असं नाही तर तुम्हाला ई-पीक पाहणी देखील करणे आवश्यक आहे. यानंतर ई-पीक पाहणी करून चालणार नाही. यामध्ये 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे, वैयक्तिक नुकसानीची तक्रार. कारण जर तुमच्या शेतामध्ये
उदाहरणार्थ ढगफुटी असेल, वीज पडणे असेल, शेतात पाणी साचणे असेल, वैयक्तिक नुकसान जर झालेले असेल तर अशा शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे. आता ही जी तक्रार आहे तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नोंदवायची आहे. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही. आता हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. आता तक्रार कशी करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या शेतातील पाणी साचलेले फोटो वगैरे काढून टाकून याचा क्लेम जसा अप्रूव्हल होईल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा केले जाईल. आता चुकीची माहिती आणि अपूर्ण माहिती भरली. आता बरेचदा काय होते, शेतकरी बांधव चुकीची बँक खाते अकाउंट नंबर देऊन देते, त्याचप्रमाणे चुकीची माहिती देते. सातबाऱ्यावर त्यांचं नाव वेगळं राहते, आधारवर नाव वेगळं राहते, बँक पासबुकवर नाव वेगळं राहते. अशामुळे त्यांना पैसे ट्रान्सफर होत नाही. आता बँक खाते आधारशी लिंक. आता बरेच शेतकऱ्याच्या बँक पासबुकला आधी काही लिंक नाही आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे की गव्हर्नमेंटकडून जे काही पैसे येतात यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिकमा कंपनीकडून हा जो निधी थेट DBTद्वारे खात्यामध्ये पाठवला जातो. बरेच शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला DBT अधिक लिंक नाही, तर लगेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक करून घ्यायचं आहे, ज्याच्या मंडळामध्ये सरकारी निष्कर्षानुसार नुकसान झालेले नाही. आता पीक कापणी प्रयोगाच्या क्रॉप कटिंग अंतिम अहवाल जर तुमच्या महसूल मंडळात पिकाचे सरासरी उत्पादन चांगले आहे असेल तर मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला जात नाही. आता 1 जुलैपासून वाटपानंतर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. आता जर तुमचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर लगेच हे काम तुम्हाला करायचं आहे. आता जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसेल अशा शेतकरी बांधवांनी लगेच बँक खात्याची KYC करून घ्या. आता सरासरी जे काही 80% जे काही समस्या शेतकरी बांधवांच्या इथं येतात ते म्हणजे त्यांच्या बँक पासबुकची KYC नसते, त्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक नसते, आधार सेंडिंग नसते, DBT ॲक्टिव्ह नसते. या कारणामुळे त्यांच्या खात्यामध्ये जे काही अनुदान असेल, पीक विमा असेल याची भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येत नाही. तर लगेच हे काम तुम्ही करून घ्या. यानंतर येते क्रॉप इन्शुरन्स. आता क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका. तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे की पेंडिंगमध्ये आहे हे लगेच तुम्ही तपासा. इथं तुम्हाला दिसून जाईल. पीक विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक. आता तुमची जे काही पीक विमा कंपनी आहे म्हणजे तुम्ही पीक विमा काढलेला आहे तर लगेच 14447 म्हणजे 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच तुम्ही तुमची तक्रार नोंदवा ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. तालुका कृषी अधिकारी जे काही कार्यालयात लेखी अर्ज द्या. आता तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे, पीक विमा प्रतिनिधीला देखील तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. लेखी अर्ज कसा द्यायचा आहे हे देखील आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम फॉर्म भरल्यानंतर पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला हे 4 गोष्टी करायच्या आहे. जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला आता ही 4 गोष्टी केल्या तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. सर्वप्रथम यामध्ये ते त्वरित तुम्हाला पीक पाहणी करायची आहे. म्हणजे जसा की तुम्ही फॉर्म भरला यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळेल. यानंतर इथे क्रॉप इन्शुरन्स देखील करणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्या पिकाची वैयक्तिक तक्रार तुम्हाला इथं नोंदवायची आहे. यानंतर येते बँक खाते DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का. आता तुम्ही जे काही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे आता त्याला जे काही बँकेचं खातं अकाउंट नंबर दिलेला आहे त्या बँक पासबुकला तुमचं आधार सेंडिंग आहे का चेक करा, DBT लिंक आहे की नाही चेक करा, तरच तुमच्या खात्यामध्ये याच्याद्वारे पैसे इथं जमा होतील. आता पीक विम्याची पावती भरल्याच्या नंतर आता जसं तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भराल तर त्याचे जे काही CSC सेंटरवरून तुम्हाला पावती दिली जाते ती पावती तुम्ही जपून ठेवायची आहे. आता यामध्ये 72 तासाच्या तक्रार. आता तुमच्या शेतामधील सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा खरीप असेल किंवा रब्बी असेल तर अशा शेतकरी बांधवांनी जसं की ढगफुटी होईल, जास्त पाऊस तुमच्या शेतामध्ये पाणी साचलेलं असेल, वीज कोसळलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची तक्रार नोंदवायची आहे. फॉर्म भरल्यानंतर हे कामं तुरंत तुम्हाला करायची आहे. म्हणजे ही पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स, तक्रार हे तुम्हाला नोंदवायचे आहे तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. यानंतर तुम्ही जेव्हा बँकेचं पासबुक देता तर हे तुम्हाला 4 चुका करायचे नाही. जेव्हा तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरता म्हणजे संयुक्त खाते म्हणजे जॉईंट खातं द्यायचं नाही आहे. जर तुम्ही जॉईंट खातं दिलं तर बरेचदा काय होते तिघाच्या नावाचं जॉईंट खातं राहते तर अशामुळे तुमचं नाव स्पेलिंग मिस्टेक, त्याचप्रमाणे तुम्हाला इथं पैसे इथं येत नाही. यानंतर येते नुकसान भरपाईचे 2 वेगवेगळे प्रकार समजून घ्या. आता यामध्ये 50% कधी तुम्हाला मिळतो, त्यानंतर 50% आगाऊ तुम्हाला कधी मिळतो. आता जेव्हा तुम्ही सुरुवातीला क्लेम एकदा केलेला आहे यानंतर जेव्हा पीक काढणीवर देते तेव्हा जर तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला 25% आगाऊ इथं भरपाई इथं दिल्या जाते. आता भाडेतत्वावर म्हणजे कोणाची शेती जर तुम्ही करत असाल म्हणजे भाडेतत्वावर रेंटवर जर तुम्ही घेतलेली असेल शेती करण्यासाठी तर त्याचं पत्र तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे, नाही तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होईल.
एकाच मोबाईल नंबरवरून अनेक फॉर्म भरू नका. म्हणजे काय होते, CSC सेंटर जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाता तर बरेचदा काय होते, तुम्ही एकच नंबर देता, 5-6 फॉर्मला एकच नंबर देऊन देता. त्यामुळे जेव्हा तुमचे पंचनामे करण्याची वेळ येते तर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट देखील होऊ शकते. आता पीक विमा कंपनीला लेखी अर्ज देण्यासाठी पीक विमा आलेला नाही लेखी अर्ज, यासाठी या पद्धतीने लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति व्यवस्थापक प्रतिनिधी, त्याचप्रमाणे पीक विमा कंपनी. आता इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. मंजूर पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. तर या पद्धतीने तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. महोदय, मी खालील सही करणारा शेतकऱ्यांचे नाव लिहा, राहणार, तालुका, जिल्हा हे तुम्हाला व्यवस्थित तुमचं लिहून घ्यायचं आहे. यानंतर मी खरीप रब्बी हंगाम यामध्ये तुमचं जे काही असेल ते टाका. 2024 असेल, 25 असेल, 26 असेल मध्ये पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझा अर्ज क्रमांक जे काही तुमच्या पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. असून माझ्या गावातील इतर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे, परंतु आजपर्यंत माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून पात्र पीक विम्याची रक्कम तात्काळ माझ्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. त्यानंतर माहिती. आता यामध्ये तुमची थोडक्यात माहिती देणार आहोत आपण. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, अर्ज क्रमांक जे की पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, गावाचे नाव. यानंतर यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडून द्यायचे. पीक विम्याची पावती, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 याचप्रमाणे आड द्या आणि अर्जाची प्रत तुम्हाला इथे द्यायची आहे. दिनांक, ठिकाण टाकायचे आणि सही करायची आहे. आता यासोबत हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचं आहे. कृषी विभागाला दिलं तरी चालणार आहे. यानंतर 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही लगेच तुमची तक्रार करा. आता या नंबरवर कशासाठी तुम्ही कॉल करू शकता. पीक विम्याची अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, पीक विम्याचे पैसे आले नाही की हे तपासण्यासाठी, आता तुमचा अर्ज मंजूर आहे का हे विचारण्यासाठी, बँकेचा IFSC कोड, आधार लिंक आहे का हे समस्या, त्याचप्रमाणे अर्जात काही चूक असल्यास त्याची माहिती घेण्यासाठी, क्लेम प्रलंबित असल्यास तक्रार नोंदवण्यासाठी, पीक विमा पावती किंवा अर्ज क्रमांकात माहिती मिळवण्यासाठी, नुकसान भरपाईची स्थिती तपासण्यासाठी, पीक विमा कंपनीचे संपर्क तपशील मिळवण्यासाठी, तक्रार नोंदवण्यासाठी. आता यासाठी तुम्ही तक्रार करताना आधार कार्ड, त्याचप्रमाणे नोंदणीकृत मोबाईल नंबर, पीक विम्याची पावती, बँक खाते हे तुमच्या जवळ ठेवायचे आहे. यानंतर आता पीक विमा मंजूर आहे का, माझी पीक विम्याची रक्कम प्रलंबित आहे का, बँक खाते काही अडचण आहे का, KYC आहे का, तक्रार कसा मिळवायचा आहे. तर या पद्धतीसाठी तुम्ही सर्वांसाठी जे काही तक्रार करून आता जो काही पीक विमा आहे ते अखेर 1 जुलैपासून पीक विम्याची रक्कम थेट DBTद्वारे 48, कापसासाठी 60 आणि तुरीसाठी 54 याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या थेट DBT आधार लिंक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं बँक खातं तपासा.